नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, ऑफिशियल टेलिग्राम चॅनल जो आपला हॅलो टीचर YT नावाचा त्या चॅनलवरती आपण आलेलो आहे आणि कालच्या तारखेपासून भरपूर काही अपडेट आलेले आहे। त्या सर्व अपडेट आपण चॅनलला टाकलेले आहे। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये नगर परिषद सेवा प्रवेश नियम आलेले आहे, निरीक्षक भरती 2024 कागदपत्र पडताळणीकरता जे BMCची होती त्याच्याकरता अपडेट आलेली आहे। आणि सोबतच मित्रांनो, आजची जी अपडेट आहे ते BMCच्या संदर्भात आहे आणि BMCमध्ये सामायिक गुणवत्ता यादीमध्ये कार्यकारी सहाय्यकच्या ज्या काही विद्यार्थ्यांची नावं आले असेल त्यांना सर्वप्रथम अभिनंदन। आणि व्हिडिओला जो आहे मित्रांनो सुरुवात करूया। आता तुम्हाला BMC कार्यकारी सहाय्यक या पदाच्या याच्याकरता जायचं असेल DV करता, तर त्या DV करता जाताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे त्याच्या संदर्भाचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो। तर चला बघूया, स्टार्ट करूया। तर बघा, अशा एक परिपत्रक आलेलं आहे, ठीक आहे। BMC बघू शकता तुम्ही, बृहन्मुंबई महानगरपालिका, ठीक आहे। सूचनापत्र त्यांनी दिलेलं आहे। 1825 उमेदवारांची त्यांनी एकूण यादी लावलेली आहे, सामायिक गुणवत्ता यादी। आता त्या 1825 उमेदवारांना कुठे DV करता जायचं आहे आणि कोणत्या कोणत्या सावधानी तुम्हाला बाळगायचं आहे, कोणते कागदपत्र घेऊन जायचे आहे, सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, ठीक आहे। वरचा तक्ता काय मी पूर्ण वाचणार नाही, वरच्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला जे आहे ते वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा, ठळक अक्षरात जे त्यांनी दिलेलं आहे की नमूद केल्यानुसार तात्पुरती सामायिक निवड यादीतील एकूण 1825 उमेदवारांची यादी लावलेली आहे, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे जायचं आहे मित्रांनो, ते तारखा जाहीर केलेल्या आहे 5/5/2025 ते दिनांक 9/5/2025 या कालामध्ये तुमचा DV होणार आहे, ठीक आहे। आता DV करता जाताना तुम्हाला जे कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहण्याचे ठिकाण जे आहे त्या ठिकाण महत्त्वाचे आहे आणि ते आहे मुंबई पब्लिक स्कूल, भवानी शंकर रोड, ब्राह्मण सेवा मंडळाजवळ, दादर, ठीक आहे। आणि पिनकोड आहे 400028। तर हा पत्ता आहे मित्रांनो। आता तक्ता अ काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल तक्ता येथे नमूद केल्याप्रमाणे, इथे बघा तक्ता येथे नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्र म्हणजे तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट्स असेल ते डॉक्युमेंट जे तुम्ही फॉर्म भरतेवेळी जोडलेले असेल किंवा अपलोड केलेले असेल त्या कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या पडताळणी करता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। आणि तुम्हाला जे न्यायचं आहे मित्रांनो, सगळे डॉक्युमेंट्स आणि त्यांचे 2 झेरॉक्स पण सोबत घेऊन जायचे आहे, 2 ते 3 नेले तरी चालेल। सोबतच तुम्हाला ID प्रूफ ठेवायचं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे काही असेल ते एकापेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकता, तसं एकच लागतं, ठीक आहे, परंतु एकापेक्षा जास्त घेऊन जायचं आहे, ठीक आहे। आता पडताळणी करता उपस्थित राहण्याचा तुम्हाला पत्तासुद्धा सांगितलेला आहे। आता दिवस आहे, नंतर आहे तात्पुरती निवड यादी प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गाला कोणत्या तारखेला कोणत्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ते ठिकाण एकच आहे, फक्त किती नंबरपर्यंत आणि दिनांक आणि वेळ दिलेली आहे। वेळ तुम्हाला माहीतच आहे, 9:30 ते 5 वाजताची वेळ आहे। आता याच्यामध्ये बघा, पहिला आहे खुला प्रवर्ग। याच्यामध्ये अगोदर आपण कॉलम बघून घेऊया कसं कॉलम आहे। पहिला आहे दिवसाचा कॉलम, नंतर आहे तात्पुरती निवड यादी प्रवर्ग, नंतर आहे प्रवर्गनिहाय निवड यादीतील खालील अनुक्रमांकावरील उमेदवार, म्हणजे जे तुमचे सिरियल नंबर असेल, मेरिट नंबर असेल त्याच्यानुसार तुम्हाला जायचं आहे। उमेदवारांची संख्या, किती उमेदवारांना DV करता कोणत्या टायमात जायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे, दिनांक दिलेली आहे आणि वेळ दिलेली आहे, ठीक आहे। असे कॉलम दिलेले आहेत। तर पहिला आहे मित्रांनो खुला प्रवर्गाकरता आहे। खुला प्रवर्गाकरता जे आहे 1 ते 200च्या दरम्यानचे जे उमेदवार आहे, म्हणजे सिरियल नंबर 1, मेरिट नंबर 1 ते 200पर्यंतचे जे उमेदवार असेल त्यांना 5/5/2025 तारखेला 9:30 वाजता उपस्थित राहायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड हाफमध्ये 201 ते 400 उमेदवारांचा टप्पा ते ओपन कॅटेगरीतून घेणार आहे, ठीक आहे। म्हणजे दोघांचे 5 तारखेला जे आहे ते DV होणार आहे। 1 ते 200च्या दरम्यानचे जे उमेदवार असेल ते पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहे, पहिल्या सत्रामध्ये, आणि 201 ते 400च्या दरम्यानचे उमेदवार सेकंड टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या सत्रात घेणार आहे, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो पुन्हा खुला प्रवर्ग 401 ते 506 यांना जे पण आहेत 6/5/2025 रोजी उपस्थित राहायचं आहे 9:30 वाजता। आणि अनुसूचित जातीतील जे उमेदवार आहे 1 ते 94 उमेदवार, त्यांनासुद्धा दिनांक 6/5/2025ला 9:30 वाजता उपस्थित राहायचं आहे, ठीक आहे। परत जे आहे 95 ते 142 48 उमेदवार आहे, दिनांक 6/5/2025ला 1:30 वाजता उपस्थित राहायचं आहे, ठीक आहे। आता हे सेकंड हाफ 1:30 वाजतापासून चालू होणार आहे। अनुसूचित जातीकरता 95 नंबर ते 142 नंबर, म्हणजे मेरिट नंबर 95 ते 142 नंबर मेरिटपर्यंतच्या उमेदवारांना, टोटल जे 48 उमेदवार आहेत त्यांना 6/5/2025ला 1:30 वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो
अनुसूचित जमाती जी ST कॅटेगरी असेल त्यांना 1 ते 129 उमेदवार यांनासुद्धा 6/5/2025ला 1:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. आणि विमुक्त जाती म्हणजे VJA ज्याला आपण म्हणतो त्यांनासुद्धा 1 ते 24 या कॅटेगरीतील उमेदवार म्हणजे 1 ते 24 सिरियल नंबर मेरिट नंबर आपण ज्याला बनवू ST विमुक्त जाती मधील उमेदवार 24 उमेदवार 6/5/2025ला 1:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर 7/5/2025ला विमुक्त जाती म्हणजे ज्याला राहिलेले उमेदवार आहे 25 ते 49 25 टोटल उमेदवार आहे त्यांना सकाळच्या सत्रात उपस्थित राहायचं आहे. नंतर भटकी जमात ब NTB NTC आणि NTD यांनासुद्धा 9:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. याच्यानंतरची तारीख आहे मित्रांनो 7/5/2025 रोजी विमुक्त मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग या उमेदवारांना बोलावण्यात आलेलं आहे. विमुक्त मागास प्रवर्गाकरता जे उमेदवार बोलावण्यात आलेले आहे त्यांचा टायमिंग आहे मित्रांनो 1 ते 46 उमेदवारांचा म्हणजे टोटल 46 संख्या आहे. त्यांना 9:30 वाजता बोलवण्यात आलेलं आहे आणि इतर मागासवर्गामध्ये 1 ते 200 क्रमांकाचे जे स्टुडंट आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना 1:30 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा शेड्यूल आहे तो आहे 8 तारखेचा. तर 8 तारखेमध्ये सुद्धा इतर मागास प्रवर्गातील उमेदवार आहे 201 ते 400च्या दरम्यान. नंतर इतर मागासवर्गातील उमेदवार 401 ते 452च्या दरम्यान आहे. त्यांना जो आहे सकाळच्या सत्रामध्ये 201 ते 400पर्यंतचा जो मेरिट नंबर आहे त्यांना सकाळच्या सत्रात जायचा आहे आणि 401 ते 452च्या दरम्यानचा जो मेरिट नंबर आहे त्यांना 1:30 वाजता जायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 ते 148 यांनासुद्धा 1:30 वाजता उपस्थित राहत आहे 8 तारखेला. याच्यानंतर आहे 9 तारखेचा शेड्यूल EWS कॅन्डिडेट आणि जे आहे हँडिकॅप कॅन्डिडेट तर यांना 149 ते 185 या दरम्यानचे जे कॅन्डिडेट असेल EWS मधले यांना 9:30 वाजता जायचं आहे. ठीक आहे. आणि बाकीचे हँडिकॅप वगैरे कॅन्डिडेट असेल तर त्यांना 9:30 वाजता जायचं आहे. ठीक आहे. आता हे झालं मित्रांनो. आता याच्यामध्ये कागद पडताळणी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरता सर्वसाधारण आवश्यक सूचना काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. फार महत्त्वाच्या सूचना आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जाहिरात क्रमांक जे असेल ते सुधारित जाहिरात क्रमांक जी त्यांनी परत काढली त्या अनुषंगाने उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपीमधील प्रिंट म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरला होता त्याची हार्ड कॉपी त्याची प्रिंट जी आहे तुम्ही काढून ठेवलेली असेल ते प्रिंट परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट असेल त्याची छायांकित प्रत ज्याला आपण झेरॉक्स कॉपी म्हणतो आणि तुमचा ज्या फॉर्म भरला असेल त्या फॉर्मची हार्ड कॉपी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जो प्रिंट काढून ठेवली असेल ते तुम्हाला सबमिट करणे आवश्यक आहे. तसेच फोटो असलेले ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी आवश्यक आहे. कोणती एक चालेल परंतु एकापेक्षा जास्त घेऊन जा आणि याच्यातसुद्धा तुम्हाला एक झेरॉक्स काढून तुमच्याजवळ ठेवायचे. फॉर्मची पण एक झेरॉक्स कॉपी तुम्ही तुमच्याजवळ काढून ठेवा. परीक्षेचं प्रमाणपत्र असेल त्याचीसुद्धा तुमच्याजवळ काढून ठेवा आणि हे बाकीचे तर तुमच्याकडे राहतेच. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो पॉईंट नंबर 2 आहे सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्याचे परिपूर्ण माहिती निळे किंवा काळ्या प्रकारचे जे बॉल पेंट असेल त्या पेनाने भरणे ठळक अक्षरामध्ये नमूद करणे याच्यासोबत आणणे आवश्यक आहे. आता तुमच्यासोबत एक फॉर्म दिलेला आहे त्यांनी तो फॉर्म तुम्हाला बॉल पॉईंट पेनने भरायचा आहे. जेल पेनचा इथं वापर करायचा नाही. ठीक आहे. तो फॉर्म काय आहे ते आपण खाली बघूया काय भरायचं ते सुद्धा बघूया. नंतर आहे मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षा गुणपत्र व माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे 10व्या वर्गाचे जे मार्कशीट असेल ते मार्कशीट किंवा डिप्लोमा तुम्हाला सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्याचीसुद्धा तुम्हाला एक प्रत सोबत ठेवायची झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनलसुद्धा घेऊन जायचं आहे. नंतर सर्व सेमिस्टरमध्ये गुणपत्रिकासह पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे यामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण दिनांक नमूद असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक तुम्हाला घेऊन जायचं आहे. सेमिस्टर पॅटर्न असेल त्यांना ठीक आहे. तर पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट आणि डिप्लोमा तुम्हाला दोन्ही घेऊन जायचं आहे आणि याच्यामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण दिनांक नमूद करणे असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर तो तुम्हाला दिनांक तुमच्या याच्यावर आहे की नाही ते बघून घ्यायचा आहे. नंतर आहे मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर जाहिरात क्रमांक जे दिले आहे त्या जाहिरात क्रमांकानुसार मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण नसल्याचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र नसल्यास असे उमेदवार वगळून उर्वरित उमेदवारांनी मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे शासनाने व्यावसायिक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. उत्तीर्ण असल्यास शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र नसल्यास असे उमेदवार वगळणार आहे आणि त्याच्या जागी जे आहे उमेदवार ज्यांनी मराठी व इंग्रजी टंकलेखन शासनाचे प्रमाणपत्र सादर केले त्यांच्या चान्स देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे.
नंतर आहे MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय जे असेल त्याच्यानुसार कोणताही जो सरकारमान्य कोर्स असेल त्या कोर्सचं प्रमाणपत्र निर्देशानुसार संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ठीक आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जाती प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, ज्याला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण म्हणतो, ते असणे आवश्यक आहे ज्यांना कॅटेगरीचा फायदा घ्यायचा असेल त्यांच्याकरता. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे सुद्धा आवश्यक आहे, ज्याला आपण डोमेशियल सर्टिफिकेट म्हणतो, ते सुद्धा आवश्यक राहणार आहे मित्रांनो. नंतर बघा, जन्मदिनांक, डेट ऑफ बर्थ समाविष्ट असलेले शाळा सोडल्याचा दाखला, ज्याला आपण TC म्हणतो, जन्माचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, किंवा SSC प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. 3 पैकी कोणताही एक चालेल. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता प्रसारित केलेला जाहिरात क्रमांक अन्वये जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती आणि पदा भरतीकरता केलेल्या ऑनलाईन अर्जामधील नमूद तपशिलाच्या अनुषंगाने उमेदवाराचे सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्र, सामाजिक व समांतर आरक्षणाअंतर्गत आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे तसेच इतर अन्य सर्व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहेत. तसेच सदर सर्व कागदपत्राचे छायांकित प्रती ऑनलाईन अर्जाच्या हार्ड कॉपी सह सादर करणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. बघा, तर परत एकदा वाचतो. उमेदवाराने सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्र, सामाजिक समांतर आरक्षणाअंतर्गत आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे तसेच अन्य सर्व मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. तसेच सदर सर्व कागदपत्रांची स्वछायांकित प्रति ऑनलाईन अर्जाच्या हार्ड कॉपीसह सादर करणे आवश्यक. म्हणजे तुम्हाला जे आहे ते सेल्फ अटेस्टेड करून तुमच्या झेरॉक्स कॉपी, तुम्ही जो फॉर्म भरला असेल ऑनलाईन फॉर्म, त्याला जोडायचं आहे आणि ते तुम्हाला सादर करायचे. सेल्फ अटेस्टेड आहे, कोणत्याही गेजेटेड ऑफिसरचं त्यांनी अटेस्टेड मागितलेलं नाही. ठीक आहे. आता समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शासन निर्देशानुसार आवश्यक ती सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये महिला आरक्षण असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, खेळाडू असेल किंवा अंशकालीन पदवीधर किंवा अनाथ किंवा दिव्यांग जे काही असेल सर्वांना मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. याच्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागासवर्गीय उमेदवारांनी ते ज्या उत्पन्न प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिनल सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या 2023 ते 2024 आर्थिक वर्षामध्ये लागणार आहे. ठीक आहे. 2023 ते 2024चं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे ST आणि SC कॅटेगरी वळगून बाकीच्यांना. ठीक आहे. म्हणजे ओपन सोडून, ST SC आणि ओपन कॅटेगरी सोडून. नंतर आहे विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही फॉर्म भरताना ज्या विवाहित महिला असेल त्यांनी उल्लेख केलेला असेल विवाहितेचा, तर तुम्हाला जे आहे ते मॅरेज सर्टिफिकेट देणे गरजेचं राहणार आहे, सोबत घेऊन जावे. याच्यानंतर दिव्यांगाबाबतचे आहे मित्रांनो, दिव्यांगाबाबतचं सांगण्यात आलेलं आहे की याच्यानंतर लेखनिकीची सुविधा घेतलेल्या उमेदवारांबद्दल आहे. हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, भरपूर पॉईंट आहे. ठीक आहे. याच्यानंतर टोटल 23 पॉईंट आहे मित्रांनो, ते सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं. नंतर 19वा जो पॉईंट आहे, वर नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे इतर आवश्यक कागदपत्राच्या मूळ प्रतिसह स्वाक्षांकित प्रतीचा एक संच पडताळणीकरता सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. एक म्हणजे मूळ प्रतिसह आणि साक्षांकित प्रतीचा एक पंच, असे एक ओरिजिनल पंच, तुमचा जो ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तो, त्याच्या झेरॉक्स कॉपीचा एक पंच आणि एक पंच जो असेल ते तुमच्याकडे राहू द्या मित्रांनो. टोटल 2 पंच काढून ठेवा, एक तुमच्याकडे ठेवा, एक त्यांना द्यावा लागणार आहे तुम्हाला. याच्यानंतर कागदपत्र पडताळणी कार्यक्रमादरम्यान उमेदवारांनी गैरवर्तणूक केल्यास उमेदवाराविरोधात नियमोचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे कसल्याही प्रकारचा गोंधळ तिथे DBच्या वेळेस तुम्ही घालू नका. ठीक आहे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी कार्यवाही करता स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. कसल्याही प्रकारचा भत्ता तुम्हाला याच्यात दिला जाणार नाही. उपरोक्त बाबत काही शंका असल्यास MPR विभाग दूरध्वनी क्रमांक त्यांनी सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर त्या डाऊट जर तुम्हाला असेल तर दूरध्वनी क्रमांक जो त्यांनी दिलेला आहे 022 22 62 0251 या क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधता येईल. किंवा विस्तारित क्रमांकसुद्धा आहे 4610 आणि 4673 सुद्धा तुम्हाला संपर्क साधावा लागेल. ठीक आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना BMC महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळावर उमेदवारांनी वेळोवेळी उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. प्रमुख कर्मचारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग यांचं हे परिपत्रक आहे. आता मित्रांनो, जो फॉर्म तुम्हाला भरून न्यायचा आहे तो अशा प्रकारचा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग, कार्यकारी सहाय्यक सरसेवा भरती सन 2024 कागदपत्र पडताळणी करता अर्जाचा नमुना.
इथे उमेदवारांनी त्याचे अलीकडेच काढलेला पारपत्र आकाराचे छायाचित्र लावून फोटोवर स्वतःची स्वाक्षरी करणे गरजेचं आहे. ठीक आहे. फोटोचा साईज आहे 2.5 सेंटीमीटर गुणिले 3 सेंटीमीटर. ठीक आहे. इथं तुम्हाला तुमचा अलीकडचा फोटो जो अलीकडचा नुकताच काढलेला फोटो लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. जुना फोटो याच्यामध्ये लावू नका. ठीक आहे. नंतर हा BMC कार्यकारी सहाय्यक आहे पदाकरता दिनांक 20/9/2024च्या जाहिरातीनुसार मी खाली सही करणार उत्तीर्ण झाली असून महानगरपालिका संकेतस्थळावर अनवय प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या सामायिक निवड यादीमध्ये प्रवर्ग कोणत्या प्रवर्गातून तुमची निवड झाली आहे, निवड क्रमांक काय आहे असं तुम्हाला याच्यामध्ये भरायचं आहे. ठीक आहे. ऑनलाईन अर्जाचा क्रमांक प्रससोबत जोडली आहे. प्रससोबत जोडून तुम्हाला ऑनलाईन कर्जाचा क्रमांक जो आहे तिथे टाकून घ्यायचा आहे. ऑनलाईन अर्जानुसार संपूर्ण नाव आडनाव प्रथम मराठीत लिहायचं, नंतर तसेच जे आहे ते आडनाव प्रथम आलेलं पाहिजे. त्याच्यानंतर इंग्रजीसुद्धा तुम्हाला तसंच लिहून घ्यायचं आहे. नवीन नाव बदललेलं नाव असेल तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि नाव बदलल्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यात जोडावं लागणार आहे. विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे नाव जे आहे ते संबंधित पुराव्याची प्रतसोबत जोडणे गरजेचं आहे. ठीक आहे. वडिलांचे पतीचे संपूर्ण नाव असेल ते टाकायचं आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे, कायमचा पत्ता टाकायचा आहे, ईमेल टाकायचा आहे आणि दूरध्वनी क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. लिंग टाकायचं आहे. उमेदवारांच्या स्वतःच्या जात प्रवर्गासमोर असे चिन्ह करायचे ज्या जातीतून तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जातीच्या समोर तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचं आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात कास्ट कॅटेगरी अप्लाइंग या रकान्यामध्ये नमूद केलेल्या जात प्रवर्गासमोर अशी टिक करायची आहे. म्हणजे कोणत्या जातीतून तुम्ही अर्ज केला त्याच्यासमोर राईट टिक करायची आहे. ठीक आहे. ऑनलाईन अर्जामध्ये समांतर आरक्षणाचा लाभ घेतला असल्यास तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचे आहे. समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र निर्गमन करणाऱ्या संबंधित सक्षम प्राधिकाराचे पदनाव व प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जात पोटजात प्रवर्ग असल्यास हे सगळं तुम्हाला भरून घ्यायचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक जर असेल तर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे. उमेदवार दिव्यांग आहे का हे सुद्धा भरायचं आहे. दिव्यांग उमेदवार असेल तर जन्मतारीख भरायची आहे. ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळीचे वय भरायचे आहे. जन्माचा दाखला, शाळा सुटण्याचा दाखला, अनुक्रमांक व दिनांक हे सुद्धा टाकायचं आहे. शैक्षणिक अर्हता काय ते सुद्धा भरून घ्यायचे आहे. फार इजी फॉर्म आहे मित्रांनो. कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला याच्यात जाणार नाही. जर अडचण गेली तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. मराठी इंग्रजी या टंकलेखनाची स्पीड तुम्हाला टाकायची आहे. जाहिरातीमध्ये परिच्छेद क्रमांक 3.2 ते क्रमांक 3.5 मध्ये नमूद घटनातील उमेदवार यांच्याकडे टंकलेखन शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र नसल्यास संबंधित घटक आणि सदर घटकाबाबतचे शासनाच्या अनुमत तपशील नमूद करून जोडण्यात यावे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा मित्रांनो फॉर्म आहे. 16 पॉईंट याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र तुमचं आहे आणि असे जाहीर करतो तुमचा सही आहे आणि अर्जदाराचे नाव आणि साक्षर तुम्हाला करायचं आहे. आणि सोबत काय काय जोडत आहात तुम्ही, कोणते प्रमाणपत्र सोबत जोडत आहात त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर दिलेले. 8पेक्षा जास्त तुम्ही हाताने सुद्धा नंबर टाकून पुढे ते ॲड करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर BMC कार्यकारी सहाय्यक सरसेवा भरती सन 2024 अंतर्गत वैद्यकीय परीक्षण आणि पुरुषांकडून चारित्र्यविषयक पडताळणीकरता या करार सादर करणारी वैयक्तिक माहिती आहे. उमेदवारांचं नाव आहे ज्याला आपण PVR म्हणतो त्याच्याकरता आहे. उमेदवाराचे नाव, ऑनलाईन अर्जाचा क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल ID, उमेदवाराचा निवासाचा पत्ता, पिनकोडसह तुम्हाला लिहायचा आहे. जन्मापासून आतापर्यंत सर्व पत्ते वास्तविक काळासह नमूद करावे लागणार आहे. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त ठिकाणी जर राहिले असाल 6 महिन्याच्या वर तर तुम्हाला सगळ्या पत्त्याचे ॲड्रेस इथे द्यायचे आहे. सदर पत्ताच्या अनुषंगाने संबंधित पोलीस आयुक्त, अधीक्षक, निरीक्षक कार्यालयाचा पत्ता द्यायचा आहे. ठीक आहे. उमेदवारांची सही, उमेदवारांची उंची किती आहे, किती फूट आहे, किती इंच आहे, शरीराची ठेवण किरकोळ मध्यम सुदृढ कशा प्रकारचे आहे, वैयक्तिक खून असेल तर ते, वजन किती आहे, शरीराचा वर्ण किती आहे, नेत्रवर्ण कसा आहे, सगळं भरून तुम्हाला याच्यात स्वाक्षरी करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचा मित्रांनो BMCला जाण्या अगोदर तुम्हाला सगळी तयारी करून घ्यायची आहे. BMC डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाण्या अगोदर. ठीक आहे. याच्या संदर्भातली जोपर्यंत तुमची जॉईनिंग होत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी अपडेट राहीलच. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका. ठीक आहे. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.